माननीय अजितदादांना तेव्हाही सांगितलं की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी मला ऑफर दिली। त्या माझ्या राजकारणातले एक सहकारी आहेत, भगिनी आहेत, आणि मी तेव्हाही उत्तर दिलं होतं की माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी दादा प्रवेश केलेला आहे, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे। खरं तर आज आनंद याच्यासाठी झाला की कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांच्या बातम्या आल्यानंतर त्यांना विचारणारे नेतृत्व हे माननीय अजितदादांचं आहे। आणि यासोबतच माझ्या मतदारसंघातली पुणे मनपातल्या आमच्या कामांची सुद्धा चर्चा झाली। जी काही माझी कामं होती मी ती दादांना सांगितलेली आहेत आणि ती नेहमीप्रमाणे दादा करतातच। त्याच्यामुळे मी पक्ष सोडणार का नाही याच्यावर माननीय अजितदादांना मी सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं की दादा मी तुमच्या सोबतच आहे। सुषमा अंधारे ताईंची इच्छा होती आणि त्यांनी एक महिला म्हणून मला ती ऑफर दिली होती। एक लक्षात घ्या, महायुती ही म्हणजे भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, ही आम्ही ज्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा लोकांची कामं करण्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी तिथे गेलो। त्यामुळे संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ते त्यांची अंतर्गत बैठक आहे, परंतु माननीय अजितदादांना घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। उलट भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका उलट माननीय अजितदादांना बसला असेल असं म्हणणं योग्य ठरेल। पण असो, आरएसएसची त्यांची ती अंतर्गत आहे, त्यांनी काय चर्चा करावी काय नाही तो त्यांचा अधिकार आहे, परंतु असा कोणताही महायुतीत चर्चा नाही किंवा अशी कुणाशी बोलणे सुद्धा नाही। भाजपच्या आमदारांना आता अजित पवार